143 विधानसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार आणि माजी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली पश्चिममध्ये रॅली निघाली आणि डोंबिवली पश्चिम कोपरगाव सुकर्या म्हात्रे चौक येथून रॅलीचा प्रारंभ करून कोपर रोड मार्गे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथून डाव्या बाजूला वळून कैलासनगर मार्गे ते महात्मा गांधी मार्गावरून भावे सभागृह इथं रॅलीचा समारोप झाला। लहानांपासून थोरांपर्यंत वृद्धांपासून नागरिक सगळे महिला तरुणी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि डोंबिवलीचा विकास आणि मतदात्यांमधला विश्वासाच्या जोरावर डोंबिवलीकर पुन्हा एकदा चौथ्यांदा मला विधानसभेवर पाठवतील असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय। आपणा सर्वांना माहित आहे की डोंबिवली हा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्लाच राहिलेला आहे। आज रविवार असल्यामुळे या मतदारसंघामध्ये सकाळच्या वेळेला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याचं ठरवलं आहे आणि मला आपण पाहताय अतिशय चांगला असा प्रतिसाद या संपूर्ण रॅलीला आहे। लोक ही नक्कीच महायुतीच्याच पारड्यामध्ये मतदान करतील याची मला पूर्ण खात्री आहे। गेल्या 20 वर्षांमध्ये महायुतीच्या माध्यमातून या भागामध्ये विकास कामं ज्या पद्धतीने केली गेली आहेत त्या लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड विश्वास महायुतीच्या मतदारांमध्ये आहे आणि मतदार हे नक्कीच हे प्रचंड बहुमताने महायुतीचा उमेदवार म्हणून मला विजयी करतील।